अखिल भारतीय वीरशैव वाणी लिंगायत संघटनेची बैठक संघटनेचे चाकूर तालुका उपाध्यक्ष श्री गणेश नंदागवळे यांच्या शेतात वडवळ नागनाथ येथे झाली। यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवराज मिटकरी, लातूर जिल्हा शहर अध्यक्ष श्री महेश तोंडारे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी झुंजे पाटील, लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री गुरुनाथ मिरजगावे, चाकूर तालुका अध्यक्ष श्री राम पाटील, लातूर तालुका अध्यक्ष श्री बालाजी बुलबुले, अहमदपूर तालुका उपाध्यक्ष श्री कल्याणेश्वर कोरे, डॉक्टर शिवशंकर खडगे, श्री राजकुमार मोहनाळे आदी उपस्थित होते। नंदागवळे साहेबांनी आपल्या संघटनेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक मोठं निमंत्रण देऊन मोठा सत्कार केला। ती संघटना एकत्रित यावं, एक ठिकाणी बसून साऱ्याच्या बोलणं, विचार विनिमय सारे काही होण्यासाठी आपले संस्थापक अध्यक्ष गुलाबरावजी पाटील साहेब, आपले प्रदेश उपाध्यक्ष शिवराजी मिटकरी साहेब, आपल्या संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष महेश तोंडारे साहेब, आपले लातूर जिल्हा उपाध्यक्ष मिरजगावे साहेब, आपले चाकूर तालुका उपाध्यक्ष राम पाटील साहेब, हे संपूर्ण मंडळी उद्योजक आहे। तसेच आमचे लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष बालाजी बुलबुले साहेब, हे पण उद्योजक आहेत। आता इथे एक डॉक्टर साहेब भेटले की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, अशा पद्धतीनं आम्हाला डॉक्टर साहेबाची भेट झाली, हे एक आमचं भाग्य समजतो। असे माणसं मिळायचे म्हणजे काय तर भाग्य लागत असतं। पूर्वसंचित पाहिजे अशी माणसं गाठी भेटी बोलणं विचार विनिमय करण्यासाठी। आणखीन त्यांचे सहकार्य मोहनाळे साहेब यांचा सुद्धा इथं परिचय आणि आमचे नंदागवळे साहेबांमुळे एवढ्या भेटी झाल्या। साऱ्यांनी विचार केला की आम्ही एक ठिकाणी येऊ, एक ठिकाणी बसू, अशा गोष्टीचा विचार केला होतो। पण आज आपली संघटना केवळ पदाची किंवा कार्यक्रमाची संघटना नसून समाजाला एकत्रित आणण्याची आणि समाजाला विकासासाठी काम करण्याची माध्यम आहे। आपल्या समाजातील शिक्षण, रोजगार, युवांचे मार्गदर्शन गरजेचं आहे आणि समाज एकोपा या विषयावर आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे। आपल्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एक विचारानं, एक दिशा आणि एक समाज हित याकडे एक उद्देश ठेवला पाहिजे, तरी आपली संघटना निश्चित अधिक मजबूत होईल। आज बैठकीत ठोस निर्णय घेऊन आणि ते प्रत्यक्ष आपल्यासाठी सर्वांसाठी प्रामाणिकपणे योगदान देऊ। संघटनेचे मजबूत झाली तर समाज मजबूत होईल आणि समाजातल्या मजबूत झाला तर आपल्या पुढच्या पिढीला भविष्य उज्ज्वल होईल। ह्याच्यासाठी मी सांगतो आपली सारी संघटना एकजुटीनं एक ह्यानं चालली पाहिजे। एवढं बोलून इथं थांबतो। नंदागवळे साहेबांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो। एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आपल्या संघटनेपायी घेतला, एवढा त्यांना उत्साह आहे। आपली संघटना एक ठिकाणी यावी अशी त्यांची जिद्द होती। सर्वांचे संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, लातूर जिल्हा, तालुका या सर्वांचा परिषदात आल्याबद्दल आणि वरवळा पण तुमचे पाहायला लागल्याचे भाग्य समजतो। आणि सर्वांना मी हे सांगू शकतो की आपल्यासारखं माणूस म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे संघटनेसाठी। आपला एक दिलखुलास चांगला माणूस आहे, तर आपल्याला पण थोडं वेळ देऊन संघटनेसाठी कार्य करावं। आणि संघटना हे खरं तर म्हणजे माणसाचा विकास हो, कुठल्या एका जातीसाठी विकसित नसते, तर माणसाचा विकास हो, माणसाचं जागे संघटना करणं गरजेचं असतं। प्रत्येकानं संघटनेनं किंवा ते तत्व जे आहेत मानवाचं ते तत्वानं वागावं असं एक मला वाटतं। तर प्रत्येकांचं मी परत एकदा अभिनंदन करतो, सर्वांचं स्वागत करतो आणि 2 शब्द सांगतो। आपल्या या वीरशैव संघटनेचे सर्व पदाधिकारी, लातूर जिल्हा अध्यक्ष असतील, लातूर तालुका अध्यक्ष असतील आणि अन्य कोणी बॉडीवर ज्यांची पदं आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्वप्रथम आपाच्या शेतात आल्यामुळं त्यांचं विशेष करून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि खरोखरच तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो
की आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत आणि धर्माला एकजूट करण्यासाठी जी पताका खांद्यावर घेऊन निघाला आहात त्या कार्याला खरोखरच तुम्हाला यश लाभो. सेवितं कपिजं चारुभक्षणं मासुतं शोकिनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं वन्दे देवभूमा वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं भूधर वन्दे पशुनापते वन्दे सूर्यशशाङ्कवाहि नयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं पार्वतीपते हर महादेव सदाशिव चैतन्य रूप शिवसुखानामी शिनलो दयाळा बहुसाल भारी शिनलो दयाळा बहुसाल भारी तुझा विना शंभो मजा कोणतारी तुझा विना शंभो मज कोण तारी सुनमो पार्वती